मैंने नहीं हो सकती कभी, जब मैं हार ही रही थी तो लाइफ नहीं छोड़ूंगी। हाँ काट दिया हुआ, बोले तो शादी कर लूंगा तो बहुत बुरा होगा, कभी नहीं हुआ होगा। तो मैं प्यार करती थी, बोले थे ना सारा खर्च में उठाओगी, सब कुछ करूंगी, बोले थे ना। लग्नाला विरोध केला म्हणून अगदी जीवावर उठल्याच्या अनेक घटना घडल्याची उदाहरणे आहेत. एकतर्फी प्रेमातूनही अनेक गुन्हे घडतात. प्रेमात फसवणूक झाली म्हणून प्रियकराने प्रेयसीवर हल्ला केला, प्रेयसीने आत्महत्या केली, फारच हळवा असेल तर प्रियकराने जीव दिला, अशाही बातम्या आपल्या कानावर येत असतात. पण प्रियकराने लग्नास नकार दिला म्हणून बिहारमधील एका प्रेयसीने धक्कादायक कृत्य केल्याचं समोर आलंय. माझा झाला नाहीस तर तुला कोणाच्याच लायक ठेवणार नाही असं म्हणत त्या प्रेयसीने प्रियकराचा थेट प्रायव्हेट पार्ट कापून टाकल्याची घटना बिहारमधील छप्रा येथे घडली आहे. यातील आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे ही प्रेयसी डॉक्टर आहे. रुपाली बिहारच्या मौधरामधील एका खासगी रुग्णालयात डॉक्टर आहे. त्याच रुग्णालयात वॉर्ड काउन्सिलिंग म्हणून काम करत असलेल्या राजेशशी तिचं सूत जमलं. दोघेही प्रेमात अखंड बुडाले. प्रेमात सारं काही गोड गोड सुरू होतं. दोघे इतके जवळ आले की लग्नाआधी जे व्हायला नको ते सागरव झालं. नव्याचे 9 दिवस संपले. राजेशला रुपालीतील रस संपला. त्याला आता तिच्यात अडकून पडू नये असं वाटायला लागलं. तो रुपालीला टाळू लागला. राजेश आपल्याला टाळतोय हे रुपालीच्या लक्षात येऊ लागलं. आता ती जिद्दीच पेटली. राजेशकडे तिने लग्नासाठी ताडगा लावला. तो दाद देईनासे झाला. त्याच्याकडून टाळाटाळ होते हे लक्षात आल्यावर रुपालीने 1 जुलैला त्याला आपल्या नर्सिंग होममध्ये बोलावलं. तिने छपरामधील न्यायालयात जाऊन लग्न करण्याचा विचार केला होता. तिने राजेशकडे लग्नाचा विषय काढला. तो टाळाटाळ करतोय हे लक्षात आल्यावर रुपालीने सरळ चाकूने त्याचं गुप्त अंग कापलं आणि त्याची विल्हेवाट लावण्याच्या हेतूने टॉयलेटमध्ये फेकून दिलं. पण राजेशचा रक्तस्राव थांबेना. त्यामुळे डॉक्टर असूनही रुपाली घाबरून गेली. तिने आपल्या सहकाऱ्यांकडे मदत मागितली. त्यांनी तातडीने राजेशवर उपचार केले आणि त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. राजेशची परिस्थिती गंभीर आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने रुपालीच्या सहकाऱ्यांनी त्याची पोलिसांना कल्पना दिली. पोलिसांनी तिच्यावर गुन्हा दाखल केला असून रुपालीने स्वतःहून या गुन्ह्याची कबुली दिली आहे. पण कबुली देताना तिने आपली व्यथा मांडली आहे. 2 वर्षांपासून त्याचं प्रेम प्रकरण सुरू होतं. आज मैं विद प्रकाश को क्लिनिक स्टार्ट दी हूँ क्योंकि वो मेरे से पहले ही बहुत सारी लड़कियों की जिंदगी बर्बाद किया था। 7 साल से शादी का झांसा देकर मुझे मेरे साथ फिजिकल रिलेशनशिप में था, 3 बार अबॉर्शन करवाया। उसके बाद अब वो शादी से नाकार रहा था। यहाँ पे थाना पे आने के बाद फिर वो शादी के लिए यहाँ कर दिया था, तो रजिस्ट्रेशन भी कर हो गया था 8 अप्रैल को। फिर शादी का डेट आया 10 मार्च को आया। फिर उसके बाद बहुत सारा डेट 7-8 डेट देते गया, चेंज करते गया, चेंज करते गया। आज भी शादी का डेट था, आज भी मेरे हाथ में उसके नाम का मेहंदी भी लगा हुआ है। और फिर आज वो धोखा दिया। हर बार भाग जाता था, इस बार भागा नहीं लेकिन धोखा दिया। इसलिए मैं आवेश में आकर मैं ऐसा कर दी, लेकिन मैं चाहती नहीं हूँ कि जान से मरे। मैं सिर्फ आवेश में आकर ऐसा कुछ की हूँ कि सिर्फ किसी लड़की का जिंदगी और बर्बाद न करे।